नमस्कार बालमित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जे टूल बार्स आहे जिओजेब्रा यामधील टूल बारचा परिचय करून घेणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण मूव टूल, पॉइंट टूल, त्याच्यानंतर लाईन टूल, परपेंडिक्युलर लाईन या टूल्सचा परिचय करून घेतलेला आहे। यानंतर आपण यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला इथं बघा परपेंडिक्युलर लाईन, पॅरलल लाईन, परपेंडिक्युलर बायसेक्टर, अँगल बायसेक्टर, टेंजेंट, पोलर अँड डायमीटर लाईन, बेस्ट फिट लाईन, लोकस या पद्धतीचे मेनू दिसायला लागतात। जर मी एखादी लाईन काढली तर समजा ही ए बी ही लाईन आहे आणि याला परपेंडिक्युलर जर मला लाईन काढायची असेल तर इथं मला दिसायला लागतं की परपेंडिक्युलर लाईन सिलेक्ट द पॉइंट अँड परपेंडिक्युलर लाईन, म्हणजे आपल्याला पॉइंट सिलेक्ट करायचं आहे आणि परपेंडिक्युलर लाईन सिलेक्ट करायचं। फर्स्ट यू सिलेक्ट लाईन अँड देन अ पॉइंट मीन्स आता यामध्ये मला ए या पॉइंटला परपेंडिक्युलर लाईन सिलेक्ट केलेली आहे मी, त्याच्यामुळे ए बी ला परपेंडिक्युलर ॲट अ पॉइंट ए पॉइंटमध्ये परपेंडिक्युलर लाईन मी इथं काढलेली आहे। तर या टूलचा वापर करून आपल्याला परपेंडिक्युलर लाईन काढता येते। पॅरलल लाईनमध्ये काय म्हणते, सिलेक्ट द पॉइंट अँड पॅरलल लाईन। तर यामध्ये सुद्धा मी लाईन सिलेक्ट केली आणि एक पॉइंट घेत आहे, त्या कुठेही इथं तुम्ही पॉइंट घ्या, त्या पॉइंटमध्ये लाईन ए बी ला पॅरलल लाईन आपल्याला मिळायला लागते। तर अशा पद्धतीने या टूलचा वापर करून आपल्याला पॅरलल लाईन काढता येते। परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय होतं नेमकं, की ती लाईन परपेंडिक्युलर सुद्धा असते आणि बायसेक्ट करते म्हणजे दोन समान भागामध्ये त्या लाईन म्हणजे आता लाईन काही अनंत असते, परंतु लाईनमध्ये जर मी पॉइंट ए आणि पॉइंट बी घेतलं तर पॉइंट ए बी सेगमेंट आहे। सेगमेंट म्हणजे ए बी हा त्या लाईन ए बीचा, रेख ए बी हा लाईन ए बीचा एक भाग असेल आणि तो काय असेल, पर्टिक्युलर असेल, त्याची जी लेंथ असेल हे पर्टिक्युलर असेल, त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढता येतो। समजा मी आता ए पॉइंट सिलेक्ट केला आणि बी पॉइंट सिलेक्ट केला तर ए बी या ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर इथं भेटलेला आहे। कोणत्या पॉइंटमध्ये, त्याला एक पॉइंट नाव देत आहे मी, डी पॉइंटमध्ये आहे। परपेंडिक्युलर बायसेक्टर याला काय म्हणतात, हा जो डी दाखवलेला आहे, डी पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करत आहे ही लाईन, याला परपेंडिक्युलर बायसेक्टर का म्हणतात, तर ही लाईन याच्यामध्ये एक तर परपेंडिक्युलर आहे, 90 डिग्रीचा अँगल करते आहे आणि काय बायसेक्ट करते आहे। आता हे दिसत नसेल तर मी इथून एक्सेस काढून घेतो आणि ग्रीड सुद्धा काढून घेतो। तर बघा इथं काय आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे। तर या टूलचा वापर आपण परपेंडिक्युलर अँगल बायसेक्टर, एखादा अँगल काढलेला आहे समजा, तर त्या अँगल बायसेक्टर समजा मी इथं काय काढलेला आहे, इथे एक पॉइंट काढलेला आहे, त्याच्यामुळे आता बघा ई डी बी हा एक अँगल झाला आहे। या अँगलचा आता मी काय करतोय, अँगल बायसेक्टर काढतो आहे। बघा अँगल बायसेक्टर काढला तर हे बघा ही जी रेषा आहे, ह्या रेषेमुळे इथे एक पुन्हा एक पॉइंट मी इथं देतो आहे, त्याला काय नाव दिलं, एफ नाव दिलं, तर ई डी एफ आणि एफ डी बी हे काय होतील, समान मेजरचे दोन अँगल होतील, त्याच्यामुळे एफ डी हा अँगल बायसेक्टर ठरेल। तर अशा पद्धतीनं आपल्याला जिओजेब्रामध्ये या टूल्सचा वापर करता येतो। टँजेंट टूल्स आपल्याला 9वी 10वी मध्ये वापर करावा लागतो। पोलर किंवा डायमीटर लाईन जर असेल तर सर्कलमध्ये आपल्याला ते यूज करायचं असते। त्याच पद्धतीने इथं पॉलिगॉन टूल जो आहे, हा पॉलिगॉन टूल थोडक्यात आपण याचा परिचय करून घेणार आहोत। पॉलिगॉन आहे आणि रेग्युलर पॉलिगॉन आहे। पॉलिगॉन मध्ये आपण कोणतंही म्हणजे साईड काय पण घेऊन काढू शकतो। समजा आता मी इथं काय घेतलं, अंडो करून घेतो। इथं मूव टूलला प्रत्येक वेळेस आपण क्लिक करायचं आणि आपल्याला अंडो करता येतो। या पद्धतीनं अंडो करून घेतलं मी तर सर्व जे काही काम केलेलं होतं ते मागे होत जातं। आता मला हे एक्सिस जर काय करायचे ते काढून घ्यायचे असतील तर ह्या बॉक्समध्ये मी क्लिक जो केलेला आहे तो काढून घेतो आहे। आता तुम्हाला इथं जो इंटरफेस आहे, हा इंटरफेस कसा अगदी ब्लँक इंटरफेस भेटलेला आहे आणि यामध्ये तुम्ही बघा पॉलिगॉन टूलमध्ये आता हा जो पॉलिगॉन काढलेला आहे, मी कोणतेही साईड म्हणजे ज्या साईड असते त्या पर्टिक्युलर किंवा रेग्युलर साईड असणार नाहीत, म्हणजे कमी जास्त लेंथ ऑफ साईड जे असेल या ट्रायंगलची ती वेगळी असेल,
परंतु इथं जर मी रेग्युलर म्हटलं आणि त्याला सांगायचं आहे कोणतं एक क्वाड्रिलॅटरल काढायचं आहे, ट्रायंगल काढायचं आहे, पेंटॅगॉन काढायचं आहे, हेक्झॅगॉन काढायचं आहे, किंवा आपण त्याला पंचकोन, षटकोन, सप्तकोन, त्रिकोण, चौकोन असे म्हणतो ते काढायचे आहे, तर तिथं विचारलं जाते की व्हर्टायसेस किती असणार. इथं व्हर्टायसेस जर मी 5 ठेवलं तर इथं पेंटागॉन किंवा पंचकोन निघेल आणि त्याच्या सर्व ज्या बाजू आहेत त्यांची लांबी ही काय असणार आहे, समान असणार आहे, समान लांबीच्या असणार आहेत. मीन्स ऑल साइड ऑफ धिस पेंटॅगॉन आर कॉन्ग्रुएंट. तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्या रेग्युलर पेंटॅगॉन, रिजिड पेंटॅगॉन आणि व्हेक्टर. रिजिड पेंटॅगॉनमध्ये दोन पॉईंट रिजिड असणार आहे आणि एक पॉईंट काय असणार आहे, मुव्हेबल असणार आहे. याला जर मी असं क्लिक केलं इथं तर बघा आय आणि हा जो आहे हे काय असणार, रिजिड, आणि हा जो दिसत नाहीये हा मुव्हेबल पॉईंट असणार आहे. हे आपल्याला इथं जर मी क्लिक केलं जे पॉईंट, तर हा बघा मूव्ह होतो, असा होतो एका लाईन भोवती. तर अशा पद्धतीनं म्हणजे छान एक सर्व अंगी विचार करता आपल्याला काय ह्या जिओजेब्रा सॉफ्टवेअरचा वापर करता येतो आणि त्याचा वापर कसा करून घ्यायचा आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांचा वापर कसा करता येईल या दृष्टीनं आपण शिक्षक बंधू म्हणून विचार करायला पाहिजे. आणि ते विद्यार्थी स्वतः कोणत्याही प्रमेय असू द्या त्याचा पडताळा कसा घेतील हे आपण त्यांना सांगायचं आहे. म्हणजे ते स्वतः करून बघतील, स्वतः पडताळा घेतील. त्यानंतर इथं सर्कलच्या संदर्भामधले सर्व जे आहेत किंवा वर्तुळाच्या संदर्भामधले सर्व जे टूल्स आहेत इथं आपल्याला या टूल्समध्ये दिसतात. तर नंतरचा जो टूल्स आहे तो इलिप्स, हायपरबोला, पॅराबोला आणि कोनिक थ्रू 5 पॉईंट्स. म्हणजे वरच्या वर्गावर म्हणजे 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना या संदर्भातले जे आकृती असतात त्या असतात आणि त्यामुळे हा टूल्स 11वी 12वी मधील विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना कामात येणारा टूल्स आहे. त्यानंतर येणारा जो टूल्स आहे अँगल, अँगल विथ गिव्हन साईज, अँगल अँड अँगल विथ गिव्हन साईज. यामध्ये काय फरक आहे, अँगल म्हटलं की कोणताही अँगल आपल्याला काढता येईल, परंतु अँगल विथ गिव्हन साईज म्हणलं म्हणजे पर्टिक्युलर जर दिलेलं असेल, बघा मी याला क्लिक करतो, 2 पॉईंटला क्लिक केलं तर मला विचारतो की किती डिग्रीचा अँगल काढायचा आहे. इथं 45 लिहिलेलं आहे, जर मी 60 लिहिलं तर 60 डिग्रीचा अँगल इथं निघणार आहे. आणि पुन्हा इथे विचारलेलं आहे की क्लॉकवाईज पाहिजे की अँटी क्लॉकवाईज, तर इथं अँटी क्लॉकवाईजवर ठीक आहे, तुम्ही क्लॉकवाईजवर सुद्धा करू शकता. कारण अँगल काढत असताना डायरेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे आपण टाईप ऑफ अँगल्समध्ये बघणारच आहोत. तर बघा इथं एक अँगल निघलेला आहे, जर मी रेनी त्याला अटॅच केलं, ML1 रे घेतला आणि दुसरा जे जर रिले घेतला ML1, तर इथं आपल्याला 60 डिग्रीचा अँगल दिसू लागत आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला अँगल विथ गिव्हन साईज काढता येते. डिस्टन्स म्हणजे आताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे जे रेग्युलर हेक्झॅगॉन आहे याच्यातल्या ज्या साईड आहेत त्यांचे डिस्टन्स मोजून बघूया आपण. बघा DH किती आलं, 3 आलं, HG किती आलं, 3 आलं, GF किती आलं, 3 आलं, आणि FE किती आलं, 3 आलं, आणि ED किती आलं, 3 आलं. म्हणजे तुम्हाला यामध्ये ही गोष्ट प्रकर्षाने आढळून येते की रेग्युलर पॉलिगॉन म्हटलं तर त्याच्या सर्व साईड ह्या समान लांबीच्या किंवा एकरूप असतात. त्यालाच इंग्रजीमध्ये आपण कॉन्ग्रुएंट असे म्हणतो. तर अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना पडताळा करता येतात आणि त्यामुळे हे सॉफ्टवेअर त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. त्याचा वापर करायला आपण शिक्षक बंधू म्हणून आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि त्याचा वापर कसं करायचं याच्यामध्ये डिस्टन्स अँड लेंथ हा जो टूल्स आहे हा काय एखाद्या सेगमेंटचं डिस्टन्स किती आहे, त्याची लेंथ किती आहे ते सांगते. एरिया, स्लोप, लिस्ट, रिलेशन, फंक्शन, इन्स्पेक्टर म्हणजे अशा विविध टूल्स असल्यामुळे आपल्याला जिओजेब्रा सॉफ्टवेअर हे अनन्यसाधारण महत्त्व असणारं सॉफ्टवेअर आपल्याला होवेन वार्टर नावाच्या शास्त्रज्ञांनी उपलब्ध करून दिलं आणि त्याचा उपयोग करून आपल्याला गणिती किंवा भूमितीतील ज्या कॉन्सेप्ट आहेत ते विद्यार्थ्यांना समजवून द्यावयाचे आहेत. इथंच मी थांबतो आहोत. आपण जे 2D म्हणजे 2 डायमेन्शनल आहेत ग्राफिक्स व्ह्यू त्याच्यामधील टूल्स अभ्यास केलेला आहे. नंतरच्या व्हिडिओमध्ये मात्र आपण
3D किंवा त्रिमितीय व्ह्यू असणार आहे, त्यामधील टूल्सचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद मित्रांनो, मी इथं थांबतो आहे. थँक्यू वॉचिंग दिस व्हिडिओ.